मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मान तालुक्यातील मलवडी येथून दहिवडीच्या दिशेने जात असताना आंधळी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्रमांक MH11 CF 8239 या गाडीचे नियंत्रण सुटून रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर धडकली। ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास 6 वाजता घडली आहे। या भीषण अपघातात चैतन्य दादासो चव्हाण वय वर्ष 26 राहणार बोथे तालुका मान आणि आकाश सुरेश लवंगणारे वय वर्ष 30 राहणार राजापूर तालुका खटाव या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। घटना समजताच आंधळी गावचे पोलीस पाटील विशाल गुरव तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधून मदत कार्याला सुरुवात केली। अपघातस्थळी दहिवडी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली। जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आलं, मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे। धडक इतकी भयंकर होती की दुचाकी पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली असून दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि एकनाथ वाघमोडे, दहिवडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।